हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज माझ्या घरी लक्ष्मीपूजन तर होणारच होतं, पण सोबत भाऊबीज पण होणार होतं. कारण का आमच्या ननंदबाई गावी जाणार होत्या, म्हणून त्यांच्या भावांनी त्यांना बोलवून घेतलं. आता भाऊबीज म्हणजे बहिणीचे हट्ट तर सगळे पूर्ण होणारच. त्याच्यामुळे आज आम्ही पारंपरिक पद्धतीने गोड जेवणाचा बेत आखला होता. सासूबाईंनी मस्त पोळ्या केलेल्या आणि त्यात आम्ही सर्वांनी खाल्ल्या होत्या. त्याच्यानंतर निकिता आल्या होत्या, तर त्यांना म्हटलं थोडंसं थांबूनच घ्या, लक्ष्मीपूजन पण करा आणि मग तुम्ही निघा. नंतर सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मीची पूजा केली. सर्व मांडून घेतलं आणि लक्ष्मीची पूजा करायला सुरुवात केली. लक्ष्मीची पूजा करत असताना देवाकडे एवढंच मागणं मागितलं की या आयुष्यात खूप यश दे आणि माझ्या घरच्यांना सुखी ठेव. सगळ्यात आधी सुरुवात माझ्याच घरच्यांपासून कर आणि ह्या जगातील सर्वांना सुखी ठेव. त्याच्यामध्ये निकिताचं चाललं होतं, बहिणी आवरा लवकर, घरी जायला उशीर होतोय. पण त्यांना म्हटलं थांबा, आलेच आहेत तर पूजा करूनच जावा. त्यांना पण सांगितलं की माझं आपटलं की तुम्ही पण करून घ्या. फटाफट सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हीही लक्ष्मीची पूजन करून घ्या. आवराआवरीमध्ये सकाळपासून टाईम कसा गेला समजलंच नाही. खूप धावपळ. ऑफिसमधून घरी असलं की घरचं आणि घरून झालं की ऑफिसमध्ये. दिवस काही आपल्याला पुरत. लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरी नवीन वस्तू काहीतरी आणलीच पाहिजे. काय आणायचं तर यांना सांगितलं मिक्सर खराब झाला आहे तर आपण नवीन घेऊन येऊ. घाटकोपरला गेलो, विजय सेल्समधून बजाजचा एक नवीन मिक्सर घेऊन आलो. तो सुद्धा आम्ही पूजनासाठी ठेवला. नवीन आयुष्य ह्या प्रगतीने माझी वाटचाल चांगली होऊ दे हीच ईश्वरांनी प्रार्थना केली. निकिताचं चाललं होतं, वहिनी आवरा हो, पाऊस खूप येतोय. त्यांना म्हटलं आता एवढा वेळ थांबलाय तर आता लक्ष्मीपूजन करूनच जावा. त्यांची पण चालू होती, हय माझं नटखट बाळ ऋद्वी. त्याच्यानंतर आमचे जावई. नंतर लक्ष्मीची पूजा करून घेतली आणि सगळ्यांना आरती दिली. निरोगी आयुष्य लाभू दे ही सगळ्यांना प्रार्थना केली. त्याच्यानंतर आम्ही आणि आमच्या ह्यांनी आरती करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निकिताला सोडवायला गेलो. असा होता लक्ष्मीपूजनचा आमचा दिवस. त्याच्यानंतर ऋत्विकचं चाललं होतं, पप्पा फटाके फोडायचेत. पण पाऊस तर एवढा येत होता की सांगूच नाही शकत. तरी आम्ही पावसात गेलो, पण एवढा जोरात पाऊस असताना ते फटाकेसारखे विजतच होते. म्हणून एक चक्री लावून बघितली तर ती फुटली. एवढा पाऊस. थोडा पाऊस कमी झाल्याच्या नंतर आम्ही सगळेजण घराच्या पाठच्या साईडला गेलो आणि एक एक करून फटाके वाजवायला लागलो. त्याच्यामध्ये ह्याचं चाललेलं, हे नको ते पाहिजे, ते नको ते पाहिजे, तडतडी पाहिजे, तर वाजवली. त्याच्यानंतर आमच्या सोबत आलेच तर होते आमचे लाडके दीदी. पाऊस खूप येत होता, केस पण खूप ओले झाले होते. काय करणार, दिवाळीमध्ये पाऊस, किचकिच. पोरांचा मूड ऑफ झाला होता. तरी पोरांचा जल्लोष काही कमी नसतो. ऋत्विक इकडून तिकडे तिकडून इकडे घाबरतो तो खूप, पण त्याला फटाके फोडायची आवड मात्र जास्त. त्याच्यानंतर आमच्यासोबत आले होते गौरांग आणि दिदी. तेही आमच्यासोबत फटाके फोडत होते. घाबरत होता एवढा, कानाला हात लावून पाठी पळतोय, नको नको नको, भीती वाटते, पण पुढे जायला तर पाहिजे. आता इंस्टावरती ना मी मोठा फटांगडा फुटतो. गेल्यावर काय बोलताय बडा फटांगडा कशावर होणार आहे दीदी? त्याच्यानंतर कशावर फुटणार आहे? इंस्टाग्राम. त्याच्यानंतर ऋत्विकला सुरसुरी पेटवायची होती. त्याचं चाललं होतं, मम्मा सुरसुरी पेटवायची. घाबरतो तेवढा होता, नको नको नको. तरी आम्ही सगळ्यांनी
त्याची हेल्प करून त्याला सुरसुरी लावून दिली. अशा प्रकारे आम्ही फटाके फोडले. तरी पण तो घाबरतोय, मम्मी एकटीच फोडतेय, मला पण दे. नंतर ह्यांनी एक स्काय शॉट आणला होता, त्याची सुद्धा घाई. तो वाजव, पण पावसामुळे काय पेटतच नव्हता. तरी आमचे प्रयत्न काय चुकतील. लावला, पण तो पण काय लवकर फुटतोय. फुटला एकदाचा, पण तो जास्त शूटच नाही झाला. त्याच्यानंतर आम्ही दोघांनीही सुरसुरी पेटवली. त्याच्यामध्ये तडतडी बॉम्ब आहे आणि ऋत्विक त्याचं नुसतं इथून घेतोय आणि देतोय, पण स्वतः काय लावणार नाही. पासिंग गेम चालू होता त्याचा. नंतर त्याला एक बाळ भेटलं, त्याच्याशी त्याची फ्रेंडशिप झाली आणि त्याने मला विचारलं, मम्मा आपल्याकडे फटाके तर आहेतच, तर आपण पण त्याला फटाके देऊया. हेल्पिंग नेचर नेहमीप्रमाणे त्याचं. तर मी बोलले ठीक आहे बाळा, दे त्याला. आणि त्याला हॅप्पी दिवाळी विश केलं आणि त्याच्यासोबत बसून आपटी बॉम्ब फोडत होता. एक तो एक हा, एक तो एक हा. ह्याच्यामध्येच त्याला खूप आनंद होत होता आणि मजाही येत होती. आम्ही थोडे मोठे, पण त्याला त्याच्या वयाप्रमाणे त्याचा जोडीदार भेटला म्हणून तो त्याच्यामध्ये रमून गेला. त्याच्यानंतर त्याचं एक चाललेलं, हा पॉकेट देऊ की तो देऊ, तो देऊ की हा देऊ. रशी बॉम्ब लावला तर एवढा मोठा आवाज आणि घाम ह्यांना. बाबा पावसाने तर आहे ना आजच्या दिवाळीची थोडी मज्जाच घालवली होती. पोरांचा मूड ऑफ एवढा झाला होता की आता घरी जायचं का, हा पाऊस तर काय थांबणारच नाही. 1 तास झाला तरी पावसाने काय त्याची सुरुवात थांबवलीच नव्हती. त्याच्यामुळे एक एक करून आम्ही लवंगी बॉम्ब लावायला घेतले. लहान मुलं सोबत असतील तर जगण्यासाठी आनंदच वेगळा असतो. त्याच्यानंतर आमचं पाहून दुसरेही एक जण आले होते फटाके फोडायला, त्यांचेही लागत नव्हते. मग त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती की फटाके वाजतील कोणाचे जास्त. त्याच्यातून घरून फोन पण येत होता, पाऊस येतोय, या तुम्ही लोक घरी. पण आमचे हे ऐकतरला एक शुभमने लावला, तो पण भूलचक्र. नंतर आम्ही सगळ्यांनी घेऊन खूप मज्जा केली आणि सगळ्यांसोबत सुरसुरी पेटवताना खूप मज्जा नंतर आली. आम्ही सगळ्यांनी सोबत एकत्र राहून हा दिवस आजचा आमचा साजरा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.